पुढे गेला का नाही माझ्या टाचा बी थरथर करतात आहो. हे कमड्यात मला बी लई चमका निघतात. पण खरं सांगू का मला काहीच आठवत नाही कीर्तन करताना. बाकी गोष्टी ज्या पोटात ज्या यात होत्यात नाही हेच काहीच आठवत नाही. फक्त शंभूराजे डोळ्यासमोर उभे होते आणि शंभूराजे जे आव्हान देत होते हे आव्हान समोर होतं. या ठिकाणी भाऊ तुम्ही फार मोठा खर्च करत या ठिकाणी वडिलांची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. मी बाबांना खरंच या ठिकाणी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांनी केलेलं कार्य या ठिकाणी माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा खऱ्या अर्थानं ही परमेश्वराची सेवा या ठिकाणी तुमच्याकडून घडो. व्यावसायिक क्षेत्रात आपण फार मोठी प्रगती करो. या ठिकाणी आईवडिलांच्या पुण्याही तुमच्या सोबत आहे. आदरणीय योगेश भाऊ हे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते झालं असं ते आमच्या गावाला त्या दिवशी आले. ते म्हणले महाराज तुमचं घर आता कसं काय नियोजन. मी म्हटलं मग बांधा आता तुम्हीच. मग ते म्हणले छान उत्कृष्ट. मी त्यांची काही काम बघितली. मी त्यांच्या व्यवसायाचं हे नाही करायला आलो जाहिरात. पण बळीराजा कन्स्ट्रक्शन हे करत असताना खऱ्या अर्थानं फार तळमळीनं आणि फार प्रामाणिक पद्धतीनं म्हणजे महाराज कुणा लुटायचं नाही काय नाही प्रामाणिक पद्धतीनं करत राहायचं. फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी म्हणले महाराज तुमचा प्लॅन बी मी काढतो आणि घर बी मी बांधून देतो. म्हणलं द्या तुम्ही घर बांधून साहेब पण हे लई लांब आहे तुमचं आणि माझं अंतर. या ठिकाणी मी बी त्यांना थोडी रिक्वेस्ट केली. पण या ठिकाणी जसं घडेल तसं ते पुढं बघू आता काय होते. लक्ष देऊ नाही का हे सांगायचं तात्पर्य सज्जना हो तुमचं माझ्यावर असणारं प्रेम आहे. या सगळ्या मंडळींसाठी जेवढी माणसं इथं आली सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार वेळ तुम्ही मला सगळ्यांनी सहन केला. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळ्या मुलांसाठी कलाकारांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून या ठिकाणी